विनंती चार प्रकारे केली जाते, चार जणांकडे केली जाते. एक जीवाकड, एक देवाकड, एक संतांकड, अशा प्रकारची विनंती केली जाते. जीव जीवाकड विनंती करतो, जीव ह्या संतांकडे विनंती करतो, जीव हा देवाकडे विनंती करतो आणि देव हे संतांकडे विनंती करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. जीवाची विनंती आहे, जीवाकडे केलेली. आता तुम्ही आम्ही एकमेकाला विनंती करतो. हा, एकमेकाचं काम राहिलं तर माणूस एकमेकाला विनंती करतात. संत हे संतांकडे जीवाची विनंती आहे. काय विनंती आहे? जीव जातो, संतांच्या समोर उभा राहतो आणि जीव म्हणतो, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, काय हे खंड येईल कर्म. करा समाधान माझे, खंड येईल कर्म. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जीवाची एक संतांकडे विनंती आहे. विनंती केली, महाराज किती दुःख या संसारामध्ये, काय मग देव कधी कृपा करील. देव कृपा करील मज, काय लाज राखेल तो भगवान परमात्मा कधी माझ्यावर कृपा करील. प्रत्येक जीवाची एक विनंती आहे. या दुःखरूपी संसारातून सुटण्याकरता विनंती आहे. कधी हा संसार सुटेल, कधी हे बिरडे फिटेल, कधी हा संसारातून मी मुक्त होईल. प्रत्येक जीव ह्या संसाराने बांधलेला आहे. कोण कोण बांधलेले, कोण कोण बांधले? गणेश महाराज म्हणतात आपण दोघच. बांधलेले कोण कोण आहेत लक्ष द्या. प्रत्येक जीव बांधलेला आहे. जो या संसार रूपी सागरामध्ये आलाय तो प्रत्येक जण बांधलेला आहे. कशाने बांधला हो? माणसं म्हणजे आम्ही तर मोकळे सगळे. बांधलेले आपल्याला पशु पक्षी प्राणी दिसतात. आपण मोकळे पण त्यांच्यापेक्षा जास्त बांधलेलो आहे. लक्षात आलं बघा. आपण कसे पण इतकं बांधलेलो आहे. आपण घाण्याच्या बैलासारखं बांधलेलं. चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंबळे भूक तहान. काय सांगितलं ज्ञानोबारायांनी? आपल्याला बांधलं पण असं बांधलंय म्हटले. आपले डोळे बांधलेत अगोदर. कोणाचे? आपलेच म्हणतो मी. आता घाण्याच्या बैलाला कशाला घ्यायचं? लक्ष द्या. तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळामध्ये घाणा होता. घाणा, तेलाचा घाणा. आता आपली इथं आहेत पंढरीनाथ भाऊ, त्यांच्याकडे असेल जुना. तेलाचा घाणा राहायचा. त्याला
चाक फिरवण्यासाठी किंवा बैलाला ते फिरवायचे, त्याच्यात तेल करडीचं याचं सरकीचं वगैरे तेल काढत होते सूर्यफुलं. ते घाण्याला बैलाला जुंपल्यानंतर एकच माणूस दुसरंही काम त्यालाच करावं लागायचं आणि बैलाच्या मागे काठी घेऊन फिरत कुठपर्यंत राहील. मग ज्ञानोबारांनी सांगितलं, अशी एक सिस्टम केली, त्याला अशी एक आयडिया केली. बैल थोडा माग थांबला की मागून गरम सळई होती, त्याला ती टोचायची. टोचली की तो पुढं चालायचा. किती चालायचो त्याला वेळच नव्हता लागत. मला सांगा, सहज सहज जर चालला, सहज चालला तर एक बैल किती तास, एका तासामध्ये किती चलन? होय भाऊ, एक बैल किती चलन एका तासात? 2 कोस म्हणजे किती किलोमीटर? आता आम्हाला नाही समजत ते जुनं. 6, आपण 5 किलोमीटर धरा. 5 किलोमीटर एक बैल चालवतो एका तासात. तर त्याला सकाळी 7ला झोपलं, त्या घाण्याच्या मालकानं कितीला झोपलं? 7ला, आणि 11ला सोडला. किती तास झाले? 2-4 तास. आता त्यांच्याकडे ढकलले तुम्ही, लगेच लक्ष द्या. 4 तासामध्ये, 5 तासामध्ये, 5 तासामध्ये तो किती तास चालून गेला असं? एका तासात किती सांगितलं तुम्ही? 5 किलोमीटर धरा. तर 5 तासात किती चालला? अजून तुम्ही 25च म्हणायला लागले बरं. तो झोपल्याला कशाला आहे ते बघा. कशाला झोपलाय तो? आता सांगा किती किलोमीटर चालला? जागेवरच आहे. फक्त कोण? तो बैल धरायचा, आपल्याला घ्यायचं नाहीये. बैल कुठे आहे? तो जागेवरच आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा म्हणतात, मागे जोडी आरतीने पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंबळे भूक तहान. भूक लागली, थांबायचा टाइम नाही महाराज. थांबलं की मागची जी गरम सळई केलेली ती आर पोळती. त्याला चालावं लागतंय, डोळे बांधलेले, काही समजा ना किती चालायचं, काय करायचं. घाण्याच्या बैलासारखी गत प्रत्येक जीवाची झाली. आणि तो बांधलाय तर तसा बांधलाय, साध्या बांधलेला. आता बांधला कसा आहे का? लक्ष द्या. त्याला तरी डोळे बांधलेत, त्याला तरी माग सळई आहे, त्याला तरी मोठी बांधलेली दावी दिसते. आपल्या दाव्यास दिसत नाही. आपली काय नाही दिसत. कोणाची दिसती का आता? आशा रूपी जी बेडी आहे ती बांधलेली पण दिसत. आपण कसे माहिती का? ते कुंभाराकडे माती व्हायला असतं बा, तो प्राणी कशी आपण. कुंभार काय करतो? संध्याकाळी घरी आल्यानंतर फक्त मेकीला हात लावतो, त्याच्या पायाला हात लावतो. या गाढवाला काय वाटतं, यांनी मला बांधून टाकलं, सकाळपर्यंत तिथंच राहत. ती बांधायची गरज पडत, तसं बांधलेलं आहे आपल्याला. आपल्याला दाव्याची गरज नाही. ते दावा म्हणजे आशारूपी दाव आहे. ते फक्त हात इकडं तिकडं चोळायचं काम आहे त्या पायाला आणि त्या मेकीला. रात्रभर तिथं उभं राहतं. तसं जन्मभर आपण इथं उभं राहिलो. म्हणून संतांकडे विनंती आहे, मला हे बंधन तोडायचंय. बंधनाचा तोडू भाषा आणि देऊ आशा टाकून. एक लक्षात घ्या, बेडीने बांधलेली माणसं एका जागेवर बसतात. उलटी बेडी ही, लक्ष द्या, या संसारातली बेडी उलटी आहे. बांधलेले माणसं एका जागेवर आहेत. काय म्हणतो मी? लक्ष द्या. बांधलेले माणसं एका जागेवर आहेत, पण ही जी आपण विचार करतोय ही बेडी वेगळी आहे. आशा नाम शृंखला नाम काशित आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. विठ्ठला 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 मुक्त आहेत. ते पांगळ्यासारखे गळून पडले. या बेडीतून जे मुक्त आहेत ते गळून पडले, आणि बेडीने जे बांधलेले आहेत ते पळतात. तुमच्या ह्यात आलाच बघा. आशा रूपी बेडीमध्ये आपण जर बांधलो गेलो तर रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. रात्र दिवस निज निकटे मरणेसी घेता झटे, त्याने अधिक कष्ट जोडे. नाही का, द्रव्य जोडताना एवढं कष्ट होत. नाथ महाराजांनी भागवतात वर्णन केलंय. रात्र दिवस तो थांबत नाही. कोण?
आशारूपी बेडीने बांधलेला माणूस पळवतो आणि जो हा आशारूपी बेडीतून मोकळा झालाय तो मोकळा पडतो मंदिरात एखाद्या. त्याला म्हणलं का काय आहे ते काही नाही, आता हे एखादं घर मागितलं की खाल्ले की झाले मोकळे. आश्चर्य शृंखला आहे म्हणले ही बेडीच वेगळी आहे. ज्याला बांधलं गेलंय ते पळत आहे ह्या बेडीने, आणि जे ह्या बेडीतून सुटले ते महात्मे झाले. विठाला विठाला विठाला. शिवाने संतांकडे विनंती केली, काय मी उद्धार, काय कृपा करील, ऐसे तुम्ही सांगा. मग संतांनी सांगितलं, अरे रे रे, तू मुक्तच आहे, पण तू बद्ध झालाय की आशारूपी बेडीतून. आशा सोडली की तू मुक्तच आहे. घेवोनिया छंद माझे माझे, घेवोनिया छंद माझे छंद माझे माझे, माझे मागे झाला बद्ध. घेवोनिया छंद माझे माझे, मुक्त आहे तू, फक्त बद्ध झालास माझं माझं म्हणून. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपण सर्वजण कसे आहेत, मोकळेत महाराज. आपण स्वतःला बांधून घेतलंय. आपल्याला कोणी बांधलं? बांधलं नाही, आपण बांधून घेतलंय. सून म्हणती, हा तुम्ही याच्यात लक्ष घालू नका, तरी आपलं लक्ष घाल्याशिवाय राहत नाही. शेजारचे लेकर आले जेवायला, सुनाने जेवायला वाढलं, हिने जे तर कर 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 सुरू करायला गेली. हिला कळत नाही, उधळपट्टी सुरू केली. असं जर रोजच पंक्ती घातल्या तर कवा पुरायचं. सुनाला कळलंय अन्नदान केलं पाहिजे, पण सासूला अजून कळा नाही. ती बोलती तिला, आणि ती सून म्हणते, अथ्याबाई तुम्ही शांत बसा, आमचं आम्ही बघून घेऊ. पण बांधलं कोण? चिंता कोणाला इथं? घाम कोणाला आलाय? सासूला. जेव कोण घालतय? सून. करायचं तिला, खाऊ घालायचं तिला, तिचं ती बघून घ्याय. पण विनाकारण आपल्याला घाम फुटतोय, ही आशा नाम शृंखला आहे. या बेडीत आपण बांधलेलो आहे, मुक्त आहे. नातू सांगतो आज्याला, तू नाही आता मीच आहे. नातू शब्दाचा अर्थ लक्षात आला. पण आजोबा तरी सुद्धा तानच घेतो. सुतळी दारात पडली तर घरात नेऊन ठेवल्याशिवाय राहत नाही. आपण मुक्तच आहे, पण आपण स्वतःच बांधून घेतलंय माझं माझं म्हणून. लक्ष द्या, याच्यात आपलं काय आणि परक काय हे जर समजलं का, नक्कीच आपल्याला संतांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, माझे कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. माझं या संसारात कोणीच नाही. तुम्हाला हे जड जाईन जरा, म्हणजे मला जड जाईन ना, असं म्हणल्यावर लोक म्हणते ह्याच्या संग संबंध ठेवायला नको, याचं कोणीच नाही म्हणलं. फक्त नाते संबंध, नाथ महाराजांनी सांगितलं, नाही कुणाची नाही रे, नाही कुणाचे, नाही नाही नाही
ते जगे महिना कोणाचे कोणाचे सगळे नाही 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 रे नाही. सुंदर वर्णन केलं रे संतांनी बा. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. अरे तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तू काया नगर का सौदागर. नाही, उपदेश केलाय कबीर महाराजांनी. सांगितलं नाथ महाराजांचं वर्णन आपण ऐकलं. कबीर महाराजही तसंच सांगतात. आपलं कोण आहे? आपलं तेच महाराज जे आपल्याला आपल्या स्वतःचा गावाचा आणि आपल्या स्वतःचा पत्ता सांगतात. ते आपले आहेत. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी भजन करणं, या ठिकाणी परमार्थाला लावलं, हे खऱ्या अर्थाने आपली माणसं आहेत. जे आपली वस्तू आपल्याला दाखवून देतात ते आपले आहेत. आपल्या आणि परकयात समजलं पाहिजे. म्हणून संत आहेत. संतांचा विचार केला तर संत आपले आहेत. संत सांगतात संसारिक लोक आपले नाही. समजायचं जड जाईन जरा. आपले नाही संत. मी उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक साधू होते आणि त्यांनी एका शिष्याला सांगितलं, हे बघ तू अभ्यास करतोस, माझ्या आश्रमात राहिलास, चांगला राहिलास बरं का, पण आता काय मला असं वाटतं तुझं अध्यात्म चिंतन झाले, सगळं झालंय, तू घरी जाऊ नको, आता तू इथंच राह माझ्याकडं. मग शिष्याने सांगितलं, महाराज असं कसं म्हणता, जन्म दिलाय आईने, माझा भाऊ मला एवढा खर्च करतो, त्यांचं माझ्यावर खूप मोठं प्रेम आहे, माझी बहीण आहे, भाऊजे आहेत, सगळे घरदार प्रपंच आहेत, आणि हे सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी तर राहू शकत नाही. इतके प्रेम करतात ते माझ्यासाठी जीव देऊ शकतात, जीव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराजांनी सांगितलं, हो हो महाराज, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि असंच वाटतं सगळ्यांना, पण ज्या वेळेस प्रसंग येतो त्या टाइमला समजतं. अकबर बादशाह आणि बिरबल त्यांची कथा सगळ्यांना माहित आहे. झाडावरती माकडीने आपल्या पिलाला घेऊन जाते, एवढा जीव पाहिला, मग त्यांनी सांगितलं एवढा जीव आहे, याच्यासारखा जीव माया कोणाची नाही. बिरबलाने सांगितलं, स्वतःवर आल्यावर हे बी दे करायला बघत नाही. हौद भरून ठेवण्यात आला, त्या हौदात सुटलं, जसं जसं इथपर्यंत आलं डोक्यावरती पिलू घेतलं होतं, नाका तोंडात पाणी चालल्यावर तेच पायाखाली घेतलं, थोडस उभा राहिली वर. मायेन महाराज, पण तरी सुद्धा स्वतःपेक्षा कोणीच कोणाला श्रेष्ठ समजित नाही. वेदातला शब्द आहे, नवारे पत्युः कामाय पत्युः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पत्युः प्रियो भवति. वेद सांगतोय महाराज, तुम्ही हा मी नाही. स्वतःसाठी प्रिय वाटतात. एक वेळेस जर समोरचा व्यक्ती आपल्याला गलत बोलला तर आपल्याला राग येतो त्याच्याबद्दल. म्हणून आपल्याला
कोण आवडतंय? त्या साधूने सांगितलं, अरे तुझा भगवान परमात्मा आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विण जीवा येरती माईक आहे, दुःखाची जनती आहे. येर म्हणजे संसार प्रपंचातले सगळे माईक आहेत, आज आहे उद्या नाही, दुःख रूप आहेत. आपण सगळ्यांनी भागवत कथा श्रवण केलेली आहे. भागवतामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण अरण्यात जातोय आणि गळफास घेऊन मरण्याच्या तयारीत आहे. का? फक्त मूल नाही म्हणून. मी काय सांगतोय बघा, जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, येरते माईक दुःखाची जनती आहे, पुत्र पत्नी दारा धन हे सगळे संपत्ती दुःख देणार आहे. त्यांनी सांगितलं, साधूला दर्शन घेतलं, सांगितलं मी आता आत्महत्या करणार आहे, मला मूलबाळ नाही. साधू म्हणले, अरे संसारात आलास, जन्म मिळालाय देवाच्या प्राप्ती करता, देवे दिला देह भजना गोमटा. आला या जन्माला तर नरदेहाला आला तर देव होऊन हो जा. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. एवढा श्रेष्ठ नरदेह मिळाला रे तुला. आत्मदेव ब्राह्मणा, तू उद्धार करून घे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय माहिती साधू संतान, संसारामध्ये लेकर बाळ प्रपंच नसल्याशिवाय मजा नाही. काय करायचं त्या संसाराचं? फळ दिलं, जा म्हणले घरी जा फळ खा. ते फळ पत्नीला दिलं, पत्नीने खाल्लं नाही, ते गाईला चारलं. दुसरा मुलगा घेण्यात आला. तो सगळ्याला कथाभाग माहित आहे. पण पुन्हा मुलगा 20 वर्षाचा झाला, मारू लागला, हाणू लागला, संपत्ती सगळी खर्च केली, व्यसनाच्या अधीन झाला, चोरी करू लागला आणि मुलाचा त्रास याला झाला. आणि पुन्हा हा अरण्यात गेला आणि त्याच साधूचं दर्शन. आता कशाला आला? ते म्हणे, आता ही मरायलाच आलो. पहिला कशाला आलता? मरायला. आता का मरतो? त्यांनी सांगितलं, मुलगा झाला म्हणून मरतो, पहिला मुलगा नव्हता म्हणून मरायला आलो. हे तुमचं आमचं आत्मदेव ब्राह्मणाचं हे उदाहरण आहे, पण हे सगळं आपलंच आहे. म्हणून त्या साधकाने सांगितलं, श्रीगुरूने सांगितलं, संन्याशाने सांगितलं, अरे तू माझा हो, देवाचा हो, आणि देव आपला करून घे. म्हणून तर भजन आहे, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझ्या विठोबा शब्द येत असे महाराज, माझा देव. मग तो आपला करून घ्या, माझा आहे ना तो. त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी तुम्ही बोलता हे मला पटत नाही. मग गुरुजीने त्याला योग सामर्थ्य 6 महिने शिकवलं. ते असं होतं, 15 मिनिट त्याला ध्यान धरायला लागायचं, तेवढा श्वास रोखायची प्रक्रिया शिकवली. जा म्हणले घरी जा. मीही तुझ्या संग घरी येतो. गावात आले गुरुजी. गुरुजी मंदिरात थांबले आणि त्याला घरी पाठवलं. जा म्हणले घरी आणि सकाळच्याला प्रयोग कर मी सांगितलेला. ते म्हणले काय? फक्त झोपून राहायचं आणि श्वास बंद करायचा. तुला तर कळणार आहे सगळं, योगाची प्रक्रिया आहे. योगामध्ये श्वास रोधून ठेवता येतो. किती काही वेळेस ते योग प्रक्रियेतले लोक पाण्यात राहू शकतात. श्वास रोखायची प्रक्रिया तुला माहिती आहे, सांगितली महाराज तुम्ही. 15 मिनिटाचं काम आहे, तुला तुझं खरं कळून जाईन, खोटं कळण. किती प्रेम आहे घरच्याचं. ऐक. गेला घरी, सकाळच्याला उठायच्या टाइमला त्यांनी ते आई उठलेली, सगळे उठलेले पाहिले आणि ती आई त्याच्याकडे येण्याचा प्रसंग आणि उठायच्या टायमाला ह्यांनी काय केलं, योग प्रक्रिया सुरू केली. श्वास थांबवला, हात असा उचलला की खाली टाकून द्यायचा. कापूस घेऊन आली म्हातारी, लावून बघितला, हालतच नव्हता कापूस. नाही हल्ला की त्यांनी तिने आरडायला सुरुवात केली. हे काय नवीन थोडंच आहे मला. मोठ्याने आवाज दिला, सगळे पळत आले. काय झालं काय झालं? सगळं गल्ली गाव त्या ठिकाणी जमा झालं. महाराजांकडे शिकत होता. राहिला साधू व्हायचा अंदाज होता, पण पुन्हा घरी आला. महाराजांना महाराजही सोडायला गावात आलेले आहेत. मंदिरात महाराजांकडे बातमी गेली, महाराज तुमच्याकडे शिकणारा मुलगा. महाराज म्हणले, आता हे सृष्टीचं नियम आहे, जावंच लागतं. जसे महाराज घरी आले सारखा म्हणले. महाराजांनी सांगितलं, कुठे कुठे? बघितला समोर मुलगा आहे म्हणे. मीच ह्या विद्यार्थ्याला शिकवलं, माझ्याकडेच होता. आई रडते, महाराज देवाने मला का नाही नेलं? बाप रडतोय, देवाने मला का नाही नेलं? आमचं काय राहिलं होतं, न्यायला पाहिजे होतं आम्हाला. तेवढ्यात महाराजांनी लगेच सांगितलं, एक दुधाचा गिलास आणा. दुधाचा गिलास आणला गेला. त्याच्यामध्ये महाराजांनी रात्री
साखर एका घरी गेल्यावर कुटून घेतली आणि ती पुडी बांधून ठेवली होती. दुधाच्या गिलासात सोडली गेली. दूध हातात आहे, चमच्याने त्या ठिकाणी कालवलं आणि महाराजांनी असं दुधाकडे पाहिलं. मंत्र म्हणले. आता रामकृष्ण हरी काही विठ्ठल केशव म्हणले असतील. मंत्र म्हणले, 1-2 बार छावछूक केल्यासारखं केलं आणि असं दूध धरलं. यांना वाटलं काय करतात महाराज, झालंय काय महाराज, दुधाचा काय प्रयोग करायला लागले. महाराजांनी सांगितलं आता हे दूध सिद्ध झालेलं आहे, हे दुधाची ताकद झालेली तयार. आता जो व्यक्ती ज्याला असं वाटतंय मुलगा उठावं, कोणाकोणाला वाटतंय, सगळ्यांनी वर हात केले, आम्हाला वाटतंय मुलगा, भाऊ म्हणला माझा भाऊ उठलाच पाहिजे, भाऊजाई म्हणले उठलाच पाहिजे, आई वडील म्हणले उठलाच पाहिजे, उठलाच पाहिजे. बरं ठीक आहे म्हणले, कुणीही एक जण हे दूध घ्या, तुम्ही मारताना ती उठन. किती सोपं आहे महाराज, किती सोपं आहे. माझ्याकडे हे सामर्थ्य आहे, मी मुलाला काही करू मी साधू आहे, संन्यासी आहे, हिमालयात राहून आलोय, मला मंत्र माहित आहे, फक्त दूध प्यायचं काम आहे, पटकन त्याला जीवदान मिळन, तुम्ही जाता. लय अवघड नाही, पटकन घ्या, त्रासही होणार नाही तुम्हाला, काहीच नाही. कुणी घेतला असं नो, तुम्हाला ते सगळं समजलंय पुढचं, तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला समजले. म्हणून नाथ महाराज म्हणले, नाही रे नाही कुणाचे. त्या विद्यार्थ्याला समजलं गेलं, त्यांनी सांगितलं महाराज मी खूप मोठ्या मायेत पडायचा अंदाज होता, ते त्या साधूने दूध पेले, यांना वाटलं मेलेच काय, पण साधू मेले नाही, ती साखरेचं दूध होतं नाही का. उठला आणि साधू बरोबर निघून गेला, स्वतःचा उद्धार केला महाराज. म्हणून या ठिकाणी आपण ज्या निमित्त आहोत त्या घरचा विचार आपण करा. आमच्या ताईने परिवाराला वळण दिलं नाही का, परिवाराला वळण दिलं महाराज. बरेच लोक सांगतात बरं, परमार्थाला लावणारी माणसं ही आपल्या असतात. ती पत्नी जरी असेल तर ती आपली आहे. बिल्वमंगळ नावाचे एक साधू होते, त्यांना कुणाचा उपदेश आहे, त्यांना कुणाचा, पत्नीचा उपदेश आहे. बिल्वमंगळ नावाच्या एका साधूला, त्यांना सुरदास नंतर पदवी मिळाली. देवाने त्यांचा हात धरला, द्वारकेच्या भगवान परमात्म्याने हात धरला आणि त्यांना नेत्रहीन त्या सुरदासांना नेत्र दिले आणि द्वारकेच्या सिंहासनावर बसवलं. कुणाला? सुरदास महाराजांना. आणि गुरुमंत्र कोणाचा? तर पत्नीचा महाराज. चांगल्या गोष्टी कोणाकडून बी ऐकल्या पाहिजे. त्यांनी सांगितलं हरिदास भाऊला, हे चांगल्या नाही, वाईट गोष्टी वाईट आहेत, हे चांगलं करा. आणि त्याही हरिदास महाराजांनी, महाराज म्हटलं तर अडचण नाही महाराज. मला बरेच पाहुणे त्यांच्या संग इकडे तिकडे गेल्यावर म्हणतात, महाराज लय वारं वाईट होतं बरं, हे तुम्ही आल्यावर सुधारलं. म्हणलं मायाच्याने काय होईल नाही का, माया घरची सुधारणा, आमचा काही परिणाम नाही. हा ताईने त्यांना वेळोवेळी जाग केलं आणि त्या संसारात राहत असताना प्रत्येक क्षणाला परमार्थ परमार्थ. आणि उठा जागे व्हा, देव संत जागे करतात. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, सुखविराता जन्माचा, सुखविव्यथा जन्माचा, सुखविव्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखविराता जन्माचा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवे व्यथा जन्मेच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. कोण जाग केलंय महाराज? आता तुम्ही मार्ग सोडला नाही पाहिजे. तो मार्ग आता
सोडला नाही पाहिजे. कुणी जाग झालं ना आपण एकदा, आता सोडायचं नाही. म्हणून या ठिकाणी संतांकडे मागणी आहे, एक देवाची संतांकडे मागणी आहे. देव आहेत महाराज, सगळ्यांना प्रसंग माहित आहे. भगवान परमात्मा आहे. रामायणातील प्रसंग आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि शक्ती लागल्यानंतर भगवान परमात्म्याने लक्ष्मणाला आपल्या जवळ घेतलेले आहे. मांडीवर लक्ष्मण आहे आणि भगवान परमात्मा रडू लागले. जो भगवान परमात्मा आहे, कधीच देवाच्या डोळ्याला पाणी आलं नाही. घर सोडताना नाही, स्वतःचे वडील गेले तरी सुद्धा डोळ्याला पाणी आलं नाही. पण लक्ष्मणाला शक्ती लागली, डोळे पाहणावले त्यांचे. त्याचं काय कारण असेल महाराज? कारण लक्ष्मणाचे गुण काय वर्णन करायचे, एवढा लक्ष्मण श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 संतांकडे विनवणी आहे. आपण बोलत होतो, जीवाने जीवाकड, जीवाने देवाकड, जीवाने संतांकड आणि देवाने संतांकडे विनंती केली. तो प्रसंग मी सांगणार आहे. देवाने संतांना देव सुद्धा संतांकडे विनवणी करतात. एवढे संत श्रेष्ठ आहेत. प्रसंग आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, हनुमंता, तुला जर असं वाटत असेल की उद्या मी जिवंत राहिलो पाहिजे, तर सकाळपर्यंत लक्ष्मणा जर जिवंत नाही राहिला तर मी स्वतः सुद्धा जिवंत राहणार. रामायणातील प्रसंग आहे. विनंती आहे महाराज. आणि ही माझी कशी आहे, शेवटची विनवणी आहे. कुणी केली? हा, भगवान परमात्म्याने. हनुमंतरा इकडे तिकडे इकडे तिकडे पाहू लागले. तेवढ्यामध्ये विभीषणाने सांगितले, हनुमंता, आता देवाची विनंती आहे. देव याच्या पुढे काही बोलणार नाहीत, कारण एक वचनी, एक पत्नी, एक बाणी भगवान परमात्म्यासोबत आहे. जर हनुमंतराय नाही प्रयत्न करणार तर उद्या सकाळी लक्ष्मण वाचणार नाही. आणि लक्ष्मण जर वाचणार नाही तर भगवान परमात्मा सुद्धा वाचणार नाही, देव सुद्धा राहणार नाही, असं सांगितलं देवाने. देवाचा शब्द महत्वाचा आहे. विभीषण आले. विभीषणाने सांगितलं, आमच्याकडे वैद्य आहे म्हणले लंकेमध्ये, पण त्याच्याकडे आपण जाऊन हे काम करू शकतो, पण तो करील का नाही हे सांगता येईल. हनुमंताने सांगितलं, बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धीची देवता, बुद्धी एवढी श्रेष्ठ आहे. यशे थोरविला, हनुमंतराय जिथं जातील यश घेऊनच माघार येणार. मला फक्त गाव सांगा, मला फक्त नाव सांगा. विभीषणाने सांगितलं, सुषेण नावाचा वैद्य आहे आणि स्पेशल रावणाचा आहे. काही त्याला लय काय काय डॉक्टर असते, ते स्पेशलिस्ट असते. काय काय डॉक्टर सचिन तेंडुलकरचे स्पेशल आहेत, ते दुसऱ्याला तपासित बी नाहीत, असे स्पेशल असते. जे श्रीमंत लोकांचे वेगळे डॉक्टर आहेत महाराज, त्यांचे स्पेशल, त्यांनी दुसऱ्याकडे जायचंच नाही. लागन तेवढे पैसे घ्या, पण आमचंच ट्रीटमेंट बघायचं. तसं ते रावणाने ठेवलेला. येणार नाही, तो नाही येणार. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने ती शब्द दिला होता हनुमंताला, हनुमंताने आणावं लागन. हनुमंतराय गेले. गेल्यानंतर कुठं घर हे सगळा पत्ता घेतला होता आणि सुषेण नावाचं जो डॉक्टर राहतो त्या घराच्या दारात गेले. आवाज दिला हनुमंतराय. दरवाजा उघडला गेला. जय श्रीराम शब्द आवाज आला. यांनी सांगितलं, आपलं गिराईक दिसत नाही. रावणाची तशी जय श्रीराम म्हणते नव्हे. आणि हनुमंतराय कुणाला भेटले की जय हरी म्हणायचे, राम राम म्हणायचे. आणि काही काही रावणाची जी मंडळी असते त्यांना राम राम येत नाही. आपण जय हरी म्हणले होते असं बघतो, मार केवायला लावून. आपल्याला वाटतं उगच उगच म्हणलो व्हायला जय हरी, रिप्लाय नाही आला ना तिकून, आपल्याला वाईट वाटत. म्हणजे पारमार्थिक लोक आहेत महाराज. जय हरी म्हटले की ते नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही, जय हरी म्हटल्याशिवाय राहणार नाही. हे भक्त आहेत. त्यांनी आवाज नाही दिला. दरवाजा लावलेला उघडला. आपलं गिराईक दिसत नाही. त्यांनी सांगितलं, दरवाजा उघडा. उघडायचा प्रयत्न दिसत नाही. हनुमंतरायने सूक्ष्म रूप घेतलं, मध्ये गेले. विनंती आहे तुम्हाला. आता यांनी केली विनंती, देवासाठी विनंती केली हनुमंतराय. तुम्हाला यावं लागतंय. लक्ष्मणाला शक्ती लागली. त्यांनी सांगितलं, आम्ही येत नसतो, मी स्पेशलिस्ट रावणाचा आहे, यावं लागतंय. त्यांनी सांगितलं, आम्ही येत नसतो, यावं लागतंय तुम्हाला. येत नसतो. हनुमंतराय म्हणले, मग न्यावं लागत आहे. मंत्र बदलला गेला. हनुमंतराय बाहेर आले.
विक्राळ रूप धारण केलं. मोठ्या रूपाने त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या शेपटीने घराला वेढा टाकला गेला. पाहता क्षणी हळूच त्या ठिकाणी घर उपटलं गेलं आणि हनुमंतराय वायुवेगाने घर घेऊन जात आहेत. याला वाटलं गेला काय ना हनुमंत. यांनी खिडकी उघडली. आता एवढ्या वेगाने हनुमंतराय घर घेऊन चाललेत. काय वारं मध्ये आला असं म्हणता. सगळ्या घरातल्या वस्तू इकडं तिकडं पाडल्या. ते म्हणलं काय झालं हे बघतो. समुद्रावर आहे घर. समुद्राचं पाणी दिसायला लागलं खाली. हनुमंतराय घेऊन आले. आता खाली ठेवता येणार ना. येडेवाकडे दगड खालचे. घर बिघडून जाईल. हनुमंतराय तसंच शेपटीने धरलं आणि दरवाजा वागेला बाहेरही म्हणले आता यावंच लागत ना. आता आपलं कुठं घर येतं. आपली सत्ता नाही. कुत्र त्याच्या गल्लीत नाही का शिवा असते मालक असते पण दुसऱ्याच्या गल्लीत गेल्यावर असं होतं. ते शेपटी खाली राहते त्याची. आता गल्ली बदलली आहे. बाहेर यावं लागलं बघावं लागलं. सांगितलं एकच वनस्पती आहे द्रोणागिरी पर्वत त्या पर्वतावर आहे आणि तुम्हाला आणावं लागेल. तर ती सकाळी 4च्या अगोदर यांना द्यावं लागेल. ब्रह्ममुहूर्तावर ही वल्ली द्यावं लागेल. हनुमंतरायाने सांगितलं काही अडचण नाही. हळूच त्या ठिकाणी घर ठेवण्यात आलं. ठेवल्यानंतर हनुमंतराय गेले. हनुमंतरायाला सगळ्याला कथा भाग माहित आहे. भगवान परमात्माला याचा काही संबंध नाही. देव जवळही नव्हते. लक्ष्मणाच्या समोर होते. लक्ष्मण तिकडं धाराशायी पडलेले होते. हनुमंतराय प्रभू रामचंद्राने मुंडकं त्या ठिकाणी मांडीवर घेतलेलं होतं आणि प्रभू रामचंद्र रडत होते. त्यांना काहीच माहित नव्हतं. हनुमंतराय गेले. येत असताना 1-2 वनस्पती घेण्यापेक्षा त्यांनी सांगितलं पुन्हा हे काय काय डॉक्टरले भारी असतील. तुम्ही जरा लवकर आणला असतं तर वाचलं असतं कडे म्हणले. ही औषधी तुम्ही आणलीच नाही तर जमलं असतं. असं म्हणण्यापेक्षा पर्वतच घेतला आणि घेऊन आले. तर वनस्पत्या चमकत होत्या. काही काही दिव्य वनस्पत्या असतात बघा. अमावस्या पौर्णिमा अशा टाइमला जर आपण गेले जंगलात तर त्या वनस्पत्या चमकतात. त्यांचा प्रकाश होता. ते दिव्य वनस्पत्या असतात. मग ती वनस्पती लख प्रकाश करत होतं. भरताला वाटलं कोणीतरी या दिशेने चालला म्हणजे माझ्या देवाला काहीतरी संकट आहे म्हणून त्यांनी बाण सोडला. हनुमंतराय रामनामाच्या बाणाने खाली आले. भरताने सांगितलं रामनाम घेणारा हा माणूस कोण आहे. हनुमंतरायाने हकीकत सांगितली. तेवढ्यामध्ये निघाले. जात असताना सगळे रडायला लागले. लक्ष्मण कथा माहीत झाली. अवघड आहे म्हटले. आता तेवढ्यामध्ये एक स्त्री होती ती रडत नव्हती. तिच्याकडे हनुमंतरायाने गेले. हनुमंतरायाने सांगितलं तू का रडत नाही. तिचं नाव उर्मिला आहे महाराज. ती रडत नव्हती. तिने सांगितलं शक्ती कोणाला लागली. ते म्हणे लक्ष्मणाला शक्ती आहे. तुझ्या मालकाला लागली. तू का रडत नाही. तिने सांगितलं मी का रडू. तिथे शक्ती लागली. रडतोय कोण मला सांगा. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं शक्ती लक्ष्मणाला लागली. रडतात भगवान परमात्मा. त्यावेळेस त्या उर्मिलेने सांगितलं जगाचा मालक आहे. अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे. जो माझ्या मालकासाठी किंवा माझ्या कुंकवासाठी रडतोय ना मला रडायची काय गरज आहे. मला रडायची काय गरज आहे. मी त्याचं चिंतन करत इथंच उभा राहणार आहे. आणि हनुमंतराय गेले. सकाळी गेल्यानंतर ती वनस्पती दिली गेली. मला सांगा विनंती कोणी कोणाकडे केली तर ही विनंती आहे देवाने संताकडे केली. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आपल्या सर्वांकडे परमार्थ करणाऱ्या मंडळींकडे आमच्या किष्किंधाताईंची विनंती आहे. जा तुम्ही भगवान एकलिंगेश्वराला सांगा की माझा विसर पडू नये अभंगाचं प्रथम शेवटचे विनवणे शेवटचे विनवणे सची विनवणे शेवटचे विनवणे हो शेवटची विनवणे हो शेवटची विनवणे हेरा शेवटची विनवणे
शेवटाची विनावाणी. अभंगामध्ये सांगतात महाराज, वर्णन आहे. पारमार्थी करणाऱ्याची इच्छा आहे आणि ते तुकोबरायांनी वर्णन केलंय. परमार्थिक व्यक्तीची एकच इच्छा आहे. सगळ्यांना सांगतात, सांगा देवा नमस्कार. तसं आज विनंती आहे, आपल्या सगळ्यांकडे विनंती आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत भगवान एकलिंगेश्वर जागृत देवस्थान. विनंती आहे, सांगा देवा तुम्ही आम्हाला विसरू नका. ही माझी विनंती आहे, अखेरची विनंती. शेवटची विनवणी संत जनी परिस. कारण तुमचं देव ऐकतोय. देव कुणाचा ऐकतो? संतांचा ऐकतो. म्हणून विनंती आहे, म्हणून संतांकडे विनंती आहे. विनंती करत असताना आपण प्रकार बघितले. तशी विनंती जगद्गुरु तुकोबरायांनी केली संतांकडे. संतांनी संतांकडे विनंती केली. शेवटची विनवणी संतजनी परिसावी. देवाला सांगा की माझा विसर तुम्हाला पडला नाही पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. विसरत न पडावा, 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 विसरत न पडावा. माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी, विसरत न पडावा, विसरत न पडावा. माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी, विसरत न पडावा, विसरत न पडावा, विसरत न पडावा, विसरत न पडावा. माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. ही विनंती आहे. देवाला सांगा, देवा सांगा सुख दुःख नाही का. देवा सांगे दुःख दुःखा, देवा सांगे दुःख दुःखा, देवा सांगे दुःख दुःखा, देवा सांगे दुःख दुःख, देवा सांगे दुःख दुःख, देवा सांगे दुःख दुःख, देवा सांगे दुःख दुःख. देवा निवारीला दुःख, देवा निवारीला दुःख, देवा सांगो दुःख दुःख, देवा सांगो दुःख दुःख, देवा सांगो दुःख दुःख, देवा सांगो दुःख दुःख. देवा सांग सुख दुःख, देवा सांग सुख दुःख, देवा सांग सुख दुःख, देवा सांग सुख दुःख, सुख दुःख. प्रत्येक जीवाला भूक आहे. कोणाला संपत्तीची, कोणाला सत्तेची भूक आहे. पण ही जी भूक आहे
ही कशाची आहे? हे सुख आहे. आणि हे सुख काय आहे? भगवान परमात्म्याच्या भेटीमध्ये आहे, देवाच्या न विसरण्यामध्ये सुख आहे. आपण जर देवाला विसरलो तर दुःखात पडतो. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आपण देवाला विसरलं नाही पाहिजे आणि दुसरं मरणाला नाही विसरलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाला जर विसरलं तर अनेक जन्मामध्ये आपल्याला पचावं लागतं. लक्ष 84 न चुके. बघा मरण तर निश्चित आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं जायचंय आम्हाला, पण जात असताना आम्ही आमचा शेवट गोड करू. गोड करणार आम्ही कसा? जीवनभर आम्ही परमार्थ करू आणि त्या योगे आमचा शेवट हा गोड झाला पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. माझा शेवट आहे तो आम्हाला गोड करणार आहे असे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. लक्ष द्या. तुकोबाराय म्हणले आम्ही प्रपंच करत असताना आम्ही परमार्थ साध्य केला आणि त्यामध्ये सर्व समाजाचा आम्ही काय केलं? आत्मीयता साध्य केली. नवे नवे धन्यता प्राप्त केली. धन्य तुकोबा म्हणले लोक. रामेश्वर शास्त्री सुद्धा म्हणले, जे विरोधक होते. नवे नवे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं प्रत्येक समाजाला मी धन्य म्हणायला लावीन, धन्य म्हणवीन. इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. अहो आमच्या गावातले माणसं होती, काय माणूस होता हा. आम्ही त्यांना पाहिलंय हो. ते परमार्थ चांगला करायचं. नाव आहे त्यांचं. समाजाने जर नाव घेतलं तर लोक म्हणतात आमच्याच गावात होते, आमच्या जवळ राहत होते. चांगल्या माणसाचं नाव निघल्यावर आनंद होतो. आणि एखाद्या गावात जर निघाव तुमच्या गावातले अशा व्यक्ती त्यांनी चोरी केली राव, त्याचा ना आपला काही संबंध नाही वा. ते जरी जवळ असला तरी आपण त्याला सांगत नाही आपल्या जवळच आहे. आणि चांगल्या माणसाचं नाव घेतलं धन्यत आम्ही, भाग्येत आम्ही त्या माणसाला पाहिलो, आम्ही त्याच्या संगतीत राहिलो. तशाच पद्धतीने या ठिकाणी जीवन व्यतीत करत असताना संसार तुकोबारायांसारखाच आहे. चुलीवर हाराळीन घर चरणमोळी. फक्त आजच्या काळामध्ये पेटत आहे घर, एवढंच कमाल आहे नाही का. तुकोबारायांसारखा संसार अशा पद्धतीने संसार असताना सुद्धा पूर्ण 4 धाम यात्रा पूर्ण केल्या. प्रत्येक क्षेत्रावर गेल्यानंतर जिथं थंडीचे दिवस असले तरी सुद्धा स्नान करणं, त्या क्षेत्राचं पूर्ण विधी करून घेणं. बाकीचे मंडळी जरी म्हणले आपल्याला काही हे करायचं नाही थंडीमुळं, त्यांनी भाऊला सांगायचं दोघांनी त्या गार पाण्यात उड्या आणायच्या. थंडीमध्ये सुद्धा त्यांनी परमार्थ सोडला नाही. आणि त्यांना पाहिलं की मग बाकीची आंघोळ्या करायची. म्हणजे परमार्थामध्ये परमार्थच असा त्यांनी केला आणि त्यांचा तो परमार्थ शेवटाला गेला. योग असेत महाराज. त्या टाइमला आम्हाला काही ती यात्रा जायचं नव्हतं, पण ताईमुळं आम्हाला त्या यात्रेला जावं लागलं. त्यावेळेस आमचं काही नियोजन नव्हतं. 20-25 माणसं घेतली आम्ही त्यांच्यामुळं गेलो दुसऱ्याच्या गाडीत. आम्हाला काय जायचं नियोजन नव्हतं, पण योग असतील काय भविष्य असेल महाराज. पण शेवट गोड करून त्या ठिकाणी गेले. काय सुंदर शेवट. पूर्ण विधी त्यांच्या हातून झाला आणि मालकांच्या बरोबर मालकांना परमार्थिक बनवलं. ही मोठी उपकार आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांच्या जीवनामध्ये झालेला शेवट आणि तो शेवट आणि आजची ही विनवणी आहे. जीवन तर चांगलं झालंच, पण पुन्हा विनंती आहे की भगवान एकलिंगेश्वराने विसरू नये. म्हणून पुन्हा संतांना विनंती की मला देवाने विसरलं नाही पाहिजे. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. देवाला जाऊन सांगा, देवाला म्हणा तुम्हाला विसर पडू नये अशी त्यांची मागणी आहे. अशी संतांनी मध्यस्थी करावी अशा पद्धतीचा आशय आहे. आता काय बोलणार आहे जास्त, मी आता थोडं थांबतो अशा पद्धतीने त्यांचं बोलणं आहे का अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पुढे पार बोले काही
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आता फार बोलू काही मागणी माझी. आता काय बोलणार आहे मी जास्त. आता फार बोलू काही अवघे पायी विदित. सगळं तुम्हाला माहित आहे. साधू संतांना माहितच असतं महाराज या जीवाने काय कर्म केलेत. देवाला माहित असतं याचे काय कर्म आहेत. माणसं म्हणते लोकाला जरी माहित नसलं तर स्वतःच्या जीवाला आणि देवाला नक्कीच माहित असतं. काय काय काम केले तर लोकाला नको सांगू. अवघे पायी विदित आहे. विदित आहे, लिहून ठेवलंय. मी काय कर्म केलेत, मी कसं राहिले, मी कसं जगले जीवन, मी परमार्थासाठी काय प्रयत्न केलेत, मी समोरच्या बरोबर कसं वर्तणूक माझी होती, हे मला सांगायची गरज नाही. लेखी झालेली आहे, लिहून ठेवलेलं आहे. आता फार बोलू काही अवघे पायी विदित. लिहून ठेवलेलं आहे सगळं. आपलं कर्म आहे हे लिहलेलं असतं. लिहून ठेवलेलं कर्म तुम्हाला वाचता येतंय, देवाला वाचायला येतंय. म्हणून संतांना विनंती आहे आता फार बोलू काही अवघे पायी विदित. फक्त तुम्ही एक काम करा, तुमची कृपेची सावली माझ्यावर राहू द्या. अभंगात तू का म्हणे पडिल पाया, तू का म्हणे पडिल पाया, तू का म्हणे पडिलो पाया, तू का म्हणे पडिलो पाया, तू का म्हणे पडिल पाया. जय हो. म्हणे पडिल पाया, तू का म्हणे पडिलो पाया, तू का म्हणे पडिलो पाया. करो छाया कृपेची, करो छाया कृपेची. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा. करो छाया कृपेची, करो छाया कृपेची. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा. धन्यवाद महाराज. टाळी वाजवा एकदा. आदरणीय आमचे गुरुबंधू विष्णू बाबा अंतरकर यांची उपस्थिती आहे सुंदर प्रमाणात. तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. संतांची छाया आहे ती उदाहरण देत असताना जगद्गुरु तुकोबरायने आईची छाया आणि संतांची सारखी सांगितली. लेकुराचे हित जाणे माऊलीचे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. शेवट आहे म्हणून संत आहेत आणि आई आहे. दुसरं उदाहरण सापडलं नाही. जसे आईची मुलावर छाया असते, जसं आईचं मुलावर प्रेम असतं, तसं तुम्ही संतांनी माझ्यावर प्रेम करा. करा छाया कृपेची. तुमची कृपा तशी राहू द्या. किती प्रेम असतो महाराज, किती छाया असते, किती त्या आईच्या शरीराबरोबर त्या मुलाचं शरीर एकरूप झालेलं असतं. ते आपल्याला हिशोबात सुद्धा घेता येणार नाही, गणिती नाही करता येणार. एक मुलगा आहे, 4 महिने झाले त्या मुलाला या लोकांमध्ये येऊन, जगामध्ये येऊन 4 महिने झालं. छोटस बाळ आहे आणि जीवन जगत असताना जीवनामध्ये बघा ते 4 महिन्याचं बाळ वाढत असताना
आईला हा देह सोडावा लागला. आईचा स्वर्गवास झाला. किती महिन्याचं बाळ महाराज? 4 महिने. किती छाया महत्वाची आहे, किती गरजेची आहे ती सावली. ती घराला आज नसली का कळत आहे. आईची सावली घराला लय गरजेची. आणि त्या बाळाला 4 महिन्याच्या तर अत्यंत आवश्यक अशा प्रकारची होती. 2 तास 3 तास झालं, भूक लागली की पोरग रडायला लागलं. माणसं येऊ लागले होते, तेवढ्यामध्ये ते बाळ रडायला लागलं. सगळे माणसं इकडे तिकडे बघतात, काहीतरी करा, त्याला द्या. दुसरं दूध दिलं तर प्याय ना ते पोरग. 4-6 महिन्याचं काय पी. इकडं नाही तिकडं नाही, काही राह ना. ते लाल पडलं, लाल, रडून रडून. आता काय करणार या मुलाला. मग तेवढ्यामध्ये त्याची मावशी म्हणजे ही जी गेली होती ह्याची बहीण आली. तिची बहीण आल्यानंतर पाहिलं, दुसऱ्याच्या जवळ चेहऱ्याकडे बघायचं, रडायचं पोरग. राहत नव्हतं. म्हणजे आईसारखा चेहरा दिसतो, द्या म्हणले पटकन. तिलाही छोटस बाळ होतं, बाजूला ठेवलं, मालकाकडे दिलं. दे म्हणले थोडं, त्याला शांत कर. गेल्यानंतर पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, आईसारखा चेहरा वाटला. ते पोरग रडायचं थांबलं. बरं झालं बा. आणि मांडीवर घेतलं, जा म्हणले घरात, त्याला थोडं शांत कर, पाज म्हण. जसे घेऊन बसली, पाहिल्यानंतर पुन्हा एवढ्या मोठ्याने रडलं लेकरू. त्याला समजलं ही माझी कोण नाही, आई नाही. पुन्हा राहतच नाही. काही इलाज चला ना, डॉक्टरला इलाज करता येणार. छोटस मुलगा आहे मला, काय करणार आपण याला, काहीच समजाना. एवढ्यामध्ये एक म्हातारी होती, ती म्हणली आता राहतच नाही पोरग, एक काम करा, जिथं माय बसवली ना तिच्या मांडीवर सोडा म्हणले, बघू राहिलं तर राहिलं. ते 4 महिन्याचं बाळ जसं पालतं मांडीवर ठेवलं ना महाराज, रडायचं थांबलं, रडायचं. काय म्हणतो मी, एवढी छाया माईची त्या घराला, त्या मुलाला आवश्यक असते. मला एवढं प्रेम असतं आईचं आणि मुलाचं. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायण सांगतात, त्या आईने जशी त्या मुलावर छाया केली, प्रेमाची सावली त्या मुलावर दिली, तशी तुम्ही आमच्यावर प्रेमाची सावली ठेवा. असंच आमच्या ताईंचं आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू नवले अण्णांकून त्यांनी माळ घातल्यामुळं मी पुन्हा पुन्हा म्हणेल, त्या माझ्या गुरुबंधू होत्या. किष्किंधा ताई, त्यांची संतांकडे मागणी आहे की देवाने मला विसरू नये, असं तुम्ही देवाकडे मागणी करा. मी परमार्थ केलाय, तो पुरता होईल असं मला सांगता येत नाही. ते चांगलाच असेल असं मला सांगता येत नाही. पण माझी मागणी तुम्ही संतांकडे, की मला परमार्थच आवडतो आणि मला परमार्थच करायचा आहे. देवाला एक विनंती माझी सांगा, मला पुन्हा जन्माला घाला आणि कुठेतरी हरिभजन कीर्तनामध्ये माझा जन्म जाऊ द्या, अशी ही माझी शेवटची विनंती आहे. अशी किष्किंधाताईंची विनंती मी तुमच्या पुढे मांडली. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सर्व कृपा आहेत, कृपावंत आहात. तुम्ही त्या देवाला सांगा आणि मला परमार्थामध्ये जन्म मिळावा, नाही का. जगद्गुरु तुकोबारायांची मागणी अशाच पद्धतीची आहे. संतांच्या दारामध्ये मी कुत्रा झालो तरी चालेल, संतांच्या दारामध्ये मी मुंगी, किडा मुंगी झालो तरी चालेल, पण संतांच्याच दारातला दे. कारण तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टा. मला तसा जन्म द्या, अशी प्रेमळ मागणी आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची स्वतःचीच ही मागणी आहे. म्हणून या सर्व भजनी मंडळी, त्यांच्या मैत्रिणी असतील, गावातील सर्व भजनातले असतील, ज्यांनी त्यांना अभंग शिकवले, आमचे जिजा असतील, गौतम महाराजांना खूप मोठा त्यांचा एक प्रेमाचा संबंध. पुन्हा पुन्हा अभंग शिकवा, चुकलं तरी सांगायचं. थोड्या काळामध्ये हे अभंग ते म्हणायचं शिकल्या. हे सर्व मंडळींचं प्रेम आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात, सर्व गावकरी मंडळी, कीर्तनाला उपस्थित आमचे विष्णू बाबा, माझे गुरुबंधू हे आहेत, आमचे कुंभरवाडीचे मंडळी, नाना आहेत, सर्व मंडळी, पाहुणे, आप्तेष्ट, नातलग कीर्तन करण्यासाठी, नाही का,
वातावरण तेवढं नाही का करता येतं महाराज. पण ज्यांनी नितांत नाही का आपल्याला जे लोक आवडतात किंवा ज्यांनी आपल्याला बहिणीची माया दिली अशा उपदेश करण्याला सुजड जातं महाराज. सोप्या गोष्टी नसतात त्या. माणूस उपदेश करू शकतो, शास्त्र पुराण मांडू शकतो, पण जिथं आपला काही संबंध नाही किंवा जास्त लळा नाही अशा जागेवर आपण खूप ज्ञान सांगायचा प्रयत्न करतो. पण जिथं वेद शास्त्र पुराण सुद्धा फेल होतात, साधू संत महात्मे सुद्धा रडतात, कळत नाही त्यांना, ह्यालाच माया म्हणतात. ही परमार्थिक माया प्रेम आहे. म्हणून या ठिकाणी विनंती आहे सर्वांच्या चरणावर, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. माझा संतांना, माझा देवांना, माझे भजनी मंडळी आहेत, हे गावकरी आहेत, या सर्वांना माझा विसर पडू नये हीच विनंती आहे. आणि या विनंती बरोबर आपल्या सेवेला आपण थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप वेळ झालाय, ऊन झालेलं आहे, म्हणून ही झालेली कीर्तनरूपी सेवा आजच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, खऱ्या अर्थाने आज शेवट आहे. कारण 10व्याचा दिवस झाला, 13व्याला जीवन तो जीव निघतो आणि यमपुरी जाईपर्यंत त्याला इतका काळ लागतो. रोज 3,500 किलोमीटर इतका अंतर त्यांना कापावं लागतं. यातना शरीर असतं, त्या शरीराने जास्त गतिमान चालतं, पण इतका अंतर आहे. रोज 3,500 गुणिले 1 वर्ष, अंदाज लावा किती किलोमीटर होईल, असं गरुड पुराणात सांगितलंय. मग तिथं गेल्यानंतर आजच्या दिवशी लेखाजोखा जे गणित असतं, पुण्य परमार्थ, तुमची इच्छा अनिच्छा काय असते ते ओळखून नवीन जन्म आजच्या दिवशी दुपारून मिळतो. मग आज खऱ्या अर्थाने शेवट आहे. म्हणून ही विनंती आहे आणि हीच विनंती संतांच्या कृपे देवापर्यंत पोहोचायची. तो भगवान परमात्मा महादेव एकलिंगेश्वर त्या यमपुरीत जाऊन त्या यमदेवतेला आज्ञा करील आणि पुन्हा संतांच्या संगतीतला नरदेह मिळावा अशा पद्धतीची मागणी या अभंगातून आपण करण्याचा प्रयत्न करतो. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. देवानी जर माझा आठव केला तर मला नक्कीच पुढचा जन्म संतांच्या संगतीत मिळेल, नरदेह मिळेल, मी भजन कीर्तन हरिपाठ करील, एवढीच माझी इच्छा आहे. या इच्छेबरोबर आपल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. कमने पडिलो पाया, मने पडिलो पाया, तुका मने पडिलो पाया. करा छाया कृपेचे, करा छाया कृपेचे, कृपेचे विसरतो न पडावा. करा छाया कृपेची, करा छाया कृपेची, करा छाया कृपेची, करा छाया कृपेची. विसरतो न पडा, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी, देवा
देवा तुम्हाचे माझा देवा तुम्हाचे माझा देवा